आपण लगेच सुरुवात करणार आहोत। 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आता या ठिकाणी संपन्न होणार आहे। सर्व मान्यवरांच्या हस्ते अगदी काही मिनिटातच या आज 16 डिसेंबर आजच्या या दिवशी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा साहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे साताऱ्यामध्ये संपन्न होते, याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतोय। माननीय शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते, त्याचबरोबर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत, त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताराचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, या दोन्ही संस्थांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व सातारकर साहित्यप्रेमी, त्याचबरोबर बाहेरगावाहून या कार्यक्रमाच्या कव्हरेजसाठी आलेले खास पाहुणे, या सर्वांच्या उपस्थितीत, सर्वांच्या साक्षीनं संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय। अगदी मोजक्या दिवसावर आलेला हा साहित्याचा उत्सव 1 ते 4 जानेवारीच्या दरम्यान या ठिकाणी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे। त्याची उलट गिनती म्हणतात ती आता सुरू झालेली आहे आणि त्यातलाच महत्त्वाचा आजचा हा कार्यक्रम मंडप उभारणीचा। या ठिकाणी पूजा करून श्रीफळ वाढवून या ठिकाणी मंडप उभारणीचा शुभारंभ सर्व मान्यवरांच्या हस्ते केला जातोय। सातारकरांसाठी एक आगळी वेगळी पर्वणी या संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे आणि याची सुरुवात, या सुरुवातीच्या क्षणाचेही आपण साक्षीदार व्हावं या हेतूनं या ठिकाणी आलेले सातारकर साहित्यप्रेमी, यापूर्वीचं जे संमेलन होतं 93 सालचं, तेही याच स्टेडियमवर संपन्न झालेलं होतं आणि आजही याच ठिकाणी या संमेलनाची एक प्रकारची पायाभरणी होतीये, मंडप उभारणीचा कार्यक्रम होतोय। मंडपाची चंगळ आहे, एवढे नारळ इकडे येऊन बसून घ्यावं, अन्यथा बाजूला उभं राहून या कार्यक्रमात सहभागी व्हावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मंडप शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न होतोय। ज्या सरस्वती सन्मान प्राप्त लेखक आहेत माननीय शरणकुमार लिंबाळे सर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी सर, सुनीताराजे पवार, अमोल मोहिते आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि आपण सर्व उपस्थित बंधू-भगिनी, स्वप्नांचा पाठलाग करता करता स्वप्न कधी समोर येऊन ठेपलं हे कळलंच नाही असं म्हणायला हरकत नाही। कारण गेली 14 वर्षापूर्वी आम्ही असं ठरवलं होतं की साहित्य संमेलन साताऱ्यात घ्यायचं। ते एक बघितलेलं स्वप्न की ज्या स्वप्नाचा पाठपुरावा करता करता आज ती वेळ ठेपलेली आहे, त्याच्या मंडप शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। कुठलंही स्वप्न सहजासहजी पूर्ण होत नसतं, त्याला खूप काही कष्टांची गरज असते। म्हणजे स्वप्न नुसती बघून चालत नाही, तर ती प्रत्यक्षात येण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात आणि ते सगळं माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते महाराष्ट्र विनोद कुलकर्णी यांनी प्रचंड त्याच्यामागे मेहनत घेतली, म्हणून हा सुदीन आज या ठिकाणी आला असं मला वाटतंय। महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन या 2 संस्था त्याचे आयोजक आहेत। महामंडळाच्या वतीने हे संमेलन इथं होतंय।
मला आठवते 7 महिन्यापूर्वी ज्यावेळेला स्थळ पाणी कमिटी या ठिकाणी आली होती आणि दोलायमान स्थिती होती की मिळते का नाही बघूया आपल्याला, आणि त्याच या शाहू स्टेडियमवर आज हे मंडप उभारणीचा कार्यक्रम होतोय. अनेक लोकांचे हातभार याच्यामध्ये असतात. कुठलीही गोष्ट एकट्या दुकट्याचं काम नाही, हा जगन्नाथाचा रथ आहे. सर्व शाहूनगरवासी, सातारकर, सर्व साहित्यिक सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान लागणार आहे. त्याच्यासाठी मी सगळ्यांना आवर्जून आवाहन करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग द्यायचा आहे. हे संमेलन होत असताना शाहूपुरी शाखेने जे काही पूर्वी कार्यक्रम केलेले आहेत म्हणून ही साहित्य चळवळ या ठिकाणी व्यवस्थित राहिलेली आहे. मावळा फाउंडेशनचं काम गेली 2-3 वर्षापासून या ठिकाणी होते आणि आपल्या सर्वांचं योगदान याच्यासाठी आहे. यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझं प्रास्ताविक थोडक्यात संपवतो. धन्यवाद. सातारी कंदी पेढ्याचा हार, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण डॉक्टर लिंबाळे सर यांचा सन्मान करतो आहोत. अक्करमाशी आत्मकथनामुळे प्रसिद्ध पावलेले लिंबाळे सर आत्मकथन, कथा, कविता, कादंबरी असे विविध साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. त्याचबरोबर समीक्षा आणि संपादनही केलेले. अनेक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झाले. 40 पेक्षा जास्त त्यांची पुस्तकं आजवर प्रकाशित झालेली आहेत आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे सदस्य वजीर नदाफ यांनी करावं अशी मी विनंती करते. स्वागताध्यक्ष या नात्यानं प्रत्येक कार्यक्रमाच्या या सगळ्या जडणघडणीमध्ये ज्यांचं बारकाईने लक्ष आहे, ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं, असे माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं स्वागत या ठिकाणी केलं. जरा कार्यामध्ये ज्यांचं सहकार्य आपल्याला नेहमीच लाभतं असे अमोल मोहिते सर आणि ज्यांचं मार्गदर्शन या संमेलनातल्या बारीक सारीक गोष्टींकडे असे प्राध्यापक मिलिंद जोशी सर. जोशी सरांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय. अखिल भारतीय मराठी साहित्य सुमिता राजे या सातारच्याच माहेरवाशी प्रकाशिका म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांचा नावलौकिक संस्कृती प्रकाशनच्या माध्यमातून जानेवारी दरम्यान या शाहू स्टेडियमवर होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ सरस्वती सन्मान मिळालेले साहित्यिक शरणकुमार लिंबाळे साहेब यांच्या हस्ते आता झालेला आहे. शरणकुमार लिंबाळेंसारखा एक मोठा साहित्यिक ह्या मंडप उभारणीच्या शुभारंभाला मिळाला हे आपलं सातारकरांचं भाग्य आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रमाची वेळ तारीख अचानक बदलल्यानंतर सुद्धा त्यांनी येण्याचं मान्य केलं. त्यामुळे मी पहिल्यांदा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने एका सरस्वती पुत्राच्या हस्तेच सरस्वतीच्या सोहळ्याची सुरुवात आज झाली असं म्हणायला काय हरकत नाही. कारण त्यांचं अक्करमाशी चरित्र हे इतकं गाजलेलं आहे की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं सुद्धा त्याचं भाषांतर केलेलं आहे. म्हणजे अनेक भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झालेले आहेत. एवढ्या मोठ्या महान साहित्यिकांच्या हस्ते मंडप उभारणीचा शुभारंभ होतो हे आपल्या संमेलनाच्या दृष्टीनं एक महत्त्वाची घटना आहे असं मी मानतो. गेली 12 वर्ष बघितलेलं स्वप्न आज सत्यात येतंय. 1993 साली अभयसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणलेलं होतं आणि ते संमेलन अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या लेटर पॅडवर मागितलेलं होतं. म्हणजे त्यावेळेस साताऱ्यात साहित्य संस्था सुद्धा अस्तित्वात नव्हत्या आणि अजिंक्यतारा कारखान्याच्या लेटर पॅडवर संमेलन मिळाल्यानंतर एक शाखा साताऱ्यात काढायचं ठरलं आणि मग साताऱ्यामध्ये साहित्य परिषदेच्या शाखेचा शुभारंभ झाला. म्हणजे अभयसिंहराजेंनी साताऱ्यातली साहित्य चळवळ ही खऱ्या अर्थानं जिवंत केली 1993 साली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज अनेक लोकांना वाटतं की अजिंक्यतारा कारखान्याने या संमेलनाला पैसे कसे दिले, तर साताऱ्यात संमेलन आणण्यामध्येच अजिंक्यतारा कारखान्याची भूमिका ही महत्वाची आहे. अभयसिंहराजेंनी जो काय वारसा सुरू केला होता तो कुठेतरी खंडित झालेला होता आणि तो प्रभावी होण्याची गरज होती. म्हणून 2011 साली आपण पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये जे स्वराज्य विस्तारक शाहू महाराज त्यांच्या नावानं शाहूपुरी शाखेची स्थापना केली आणि त्या शाखेच्या माध्यमातून आपण गेली 14 वर्ष काम करतोय. हे काम करत असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री आपले मार्गदर्शक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं. त्यांच्या पाठिंब्यामुळे आज आपण साताऱ्यात साहित्य संमेलन घेऊ शकलो. कारण शेवट कुठलीही गोष्ट करायची असेल तर सरस्वती बरोबर लक्ष्मीचा आशीर्वाद गरजेचा असतो आणि कार्यकर्त्यांची ताकदही महत्वाची असते.
ते शिवेंद्रराजेंमुळं आपल्याला ते सगळं बळ मिळालं आणि ते मागण्याचं धाडस सुद्धा आपल्याला शिवेंद्रराजेंमुळं झालं. ही वस्तुस्थिती आहे, ती काय आपल्याला नाकारता येत नाही. संमेलनामध्ये 100 वर्षाच्याकडे वाटचाल करणाऱ्या संमेलनासाठी महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत प्राध्यापक मिलिंद जोशी आणि आमच्या कार्यावर सुनीता राजे पवार यांनी आपल्याला साथ दिली म्हणूनच साताऱ्यात साहित्य संमेलन मिळू शकलं. ही वस्तुस्थिती आहे. मिलिंद जोशींनी मनाचा मोठेपणा दाखवून, कारण कधी कधी एखादा पदाधिकारी संमेलन मागत असेल तर अध्यक्षाच्या मनामध्ये चलबिचल असते की द्यायचं का नाही, टीका होईल, अमुक होईल. पण टीका झाली तरी चालेल, साताऱ्यात साहित्य संमेलन झालं पाहिजे अशी गंभीर भूमिका मिलिंद जोशींनी घेतली. आणि आज 15 दिवसावर तो क्षण येऊन ठेपला की 15 दिवसात साताऱ्याचं साहित्य संमेलन होणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये शिवेंद्रराजे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या गोष्टींची आपल्याला सातारकरांना माहिती देतीलच की संमेलनामध्ये काय काय असणार आहे, काय गोष्टींचा समावेश आपण केलेला आहे. अनेक गेल्या 10 वर्षात बंद पडलेल्या प्रथा सुद्धा या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपण पुन्हा सुरू करतोय. संमेलनाचं गीत सुद्धा तयार झालेलं आहे, त्याचंही अनावरण पुण्यामध्ये शुक्रवारी होणार आहे. आणि ही सगळी जी शाहू स्टेडियम हा जो परिसर आहे, हा सगळा परिसर तुम्हाला भरगच्च गर्दीनं फुललेला महामंडळाला दिसेल. मागच्या 10 वर्षामध्ये जे काही संमेलनाकडे रसिकांचा सुद्धा ओढा कमी कमी होत चाललेला होता, तो सुद्धा ओढा या संमेलनामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल. सगळी तयारी आम्ही उत्तम केलेली. शिवेंद्रराजेचं पाठबळ असल्यामुळे कुठल्याही पाहुण्याला गैरसोयीला सामोरे जावं लागणार नाही. अत्यंत देखणं स्वागत सगळ्या निमंत्रितांचं सातारकर करतील, ह्याच्यामध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आणि शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली मागच्या 98 वर्षात जे संमेलनामध्ये घडलं नाही, इतकं उत्कृष्ट आणि देखणं संमेलन आम्ही साताऱ्यात करून दाखवू. म्हणजे 100वे संमेलन करताना मिलिंद जोशींना एक प्रकारचा तणाव त्यांच्यामध्ये राहिला पाहिजे या संमेलन झाल्यानंतर, की 99 संमेलनाचे आपल्याला हे करून पुसून रेषा 100वे संमेलन करायला लागणार आहे. इतकं उत्कृष्ट आणि देखणं नियोजन आम्ही करू अशी ग्वाही मी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून जोशी सरांना देतो. कार्यवाह सुनीता राजे ह्या जरी आपल्या जिल्ह्यातल्या असल्या तरी त्या महामंडळाच्या आता प्रमुख सूत्रधार आहेत, त्यामुळे त्यांनाही या निमित्तानं मी ती ग्वाही देतो. आणि लिंबाळे सर जे आपले वेळात वेळ काढून आले आणि तुमचा हात लागल्यामुळं हे संमेलन सरस्वतीच्या भाषेत सुद्धा अत्युच्च शिखरावर पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपणही 4 दिवस त्यासाठी यावं. त्यामुळे स्वागताध्यक्षांच्या वतीने मी तुम्हाला निमंत्रण देतो की आपणही या संमेलनाला 4 दिवस यावं आणि आपले आशीर्वाद आमच्या संमेलनाच्या पाठीशी उभे करावे. आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. नव्या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माननीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, ज्यांच्या हस्ते आज पायाभरणी झाली या मंडपाची, ते शरणकुमार लिंबाळे. वेदना आणि विद्रोह या वाङ्मयाच्या 2 महत्वाच्या बाबी असतात. त्या वेदना आणि विद्रोहावर लिहिणारे शरणकुमार लिंबाळे सर, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष आणि या संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्यांनी प्रास्ताविक केलं ते आमचे सावंत साहेब आणि मोहिते साहेब, माझ्या समोर असलेले सर्व सातारकर. मगाशी विनोदनी सांगितले की एक स्वप्न साकारते असं मला वाटते आणि सातारला संमेलन मिळते की नाही हे मनात कुठेतरी धाकधुकी होती. पण मी खरं म्हणजे असं सांगेन की आम्हाला सातारलाच संमेलन करायचं होतं, यासाठी की आम्हालाही एक स्वप्न आम्हीही बघितलेलं होतं आणि ते साकार करायचं होतं. 99 संमेलन हे खूप महत्वाचा एक विशेष टप्पा आहे आपल्या संमेलनाच्या ऐतिहासिक परंपरेमधला. आणि त्यावेळी जे संमेलनामध्ये साचले पण आलेलं होतं ते कुठेतरी ओलांडून आपल्याला आता पुढे जाण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आमची संस्था असणं आम्हाला फार महत्वाचं वाटत होतं. आणि शाहूपुरी शाखा असेल, मावळा फाउंडेशन असेल, विनोद सर कोषाध्यक्षच आहे साहित्य परिषदेचे, आणि महाराजांच्या सारखं पाठबळ असताना दुसऱ्या कुठे संमेलन जाणं हे शक्य नव्हतं. त्यामुळं सातारला हे संमेलन मिळालंच. पण हे करताना आता आम्ही इतके नवीन प्रयोग आम्हाला करायला मिळत आहे, कारण महामंडळ आणि संयोजन समिती यामध्ये कधी कधी तुटलेपणा येतो. आणि एकदा संमेलन दिलं की संयोजन संस्थेचा आणि महामंडळाचा फारसा संबंध राहत नाही.
पण ते इथं झालेलं नाही, कारण नियोजन करणारे आम्हीच आहोत, निर्णय घेणारे आम्हीच आहोत. त्यामुळे खूप वेगळ्या गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळतील. आणि 100व्या संमेलनाकडे आपण जात असताना साहित्य संमेलनाची परंपरा आणि येणारं परिवर्तन असं आपण या संमेलनाला एक मधला टप्पा म्हणूया, कारण आपण आता शतकाकडे वाटचाल करतोय. त्यामुळे या संमेलनात आता पायाभरणी करताना शब्द, विचार आणि परिवर्तन आणि संवाद या सगळ्याचा आपण पाया भरला असं आपण म्हणूया. कारण मातीमध्ये ज्यावेळी आपण मातीला स्पर्श करतो आणि दगडावर आपण नारळ वाढवतो, तर ह्या दोन महत्वाच्या बाबी आहेत आपल्या सर्वांसाठी, दगड आणि माती. मला सातारा जिल्ह्याचा खूप अभिमान आहे, कारण मी या जिल्ह्यातली आहे. जो राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक सगळाच वारसा या जिल्ह्याला आपल्याला लाभलेला आहे. ह्याची साहित्याची जी काही परंपरा आहे त्या सगळ्या बाबी इथं असताना एक खूप चांगलं संमेलन या ठिकाणी घडायला हरकत नाही. आणि आता लिंबाळे सर बरोबर असताना खूप आमची चर्चा झाली खरे या सगळ्या विषयावर, की 100व्या संमेलनाला काय करता येईल ही एक चर्चा झाली. आणि लिंबाळे सरांशी बोलताना एक बाब लक्षात आली, ती म्हणजे ते मगाशी म्हणाले की लहान मूल आणि झाड एकसारखं असतं. तसं लहान मुलांना आपल्याला लक्ष देऊन वाढवावं लागतं, तसं झाडांनाही वाढवावं लागतं. आणि तेवढी संवेदनशीलता माणसाच्या मनामध्ये असायला लागते. तर हे सगळं या संमेलनामध्ये लहान मुलांच्या मनामध्ये पेरण्याचं काम आपण करणार आहोत. कवितेच्या माध्यमातून आत्ताच्या प्रश्नांना उजाळा मिळणार आहे, कथेच्या माध्यमातून वास्तव पुढे येणार आहे, आत्मकथनाच्या माध्यमातून संघर्ष पुढे मांडला जाणार आहे, आणि परिसंवादाच्या माध्यमातून एक वैचारिक जो काही संवाद आहे तो इथं होणार आहे. एक अतिशय उत्तम दर्जेदार असं संमेलन या ठिकाणी होईल, याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही तिघे महत्वाचे पदाधिकारी असल्यामुळं आम्हाला घेता आला. आणि आम्ही आधीपासूनच बघत होतो 2011 पासून विनोदची एक मोठी टीम सतत साहित्य परिषदेमध्ये या त्या कारणाने येत गेली, आणि खूप मोठे मावळे त्यांच्या सगळ्यांच्या मागे आहेत हे लक्षात आल्यामुळं आम्हाला अजिबात इथे अडचण वाटत नाही कुठलंही स्वप्न साकार करताना. त्यामुळे आपण 99व्या संमेलनाचं स्वप्न बघू. आपल्या साताऱ्यातलं हे 4थं संमेलन आहे. 1905 ला एक संमेलन झालं, 1962 ला एक झालं, 1993 ला झालं, आणि आताच 2026चं संमेलन. अशी 4 संमेलनं झाली, आणि ती सगळी संमेलनं अप्रतिम झाली आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं. आणि या सगळ्या मावळ्यांच्या साक्षीनं हे संमेलन अत्युत्तम होईल असा मला विश्वास वाटतो. मी संमेलन महामंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानते, कारण आपण खूप कष्ट घेत आहात. आपल्याला 5 तारखेपर्यंत असंच कार्यरत राहायचं आहे अशी, आणि आमच्यासही सगळ्यांनी अशी मी ग्वाही देते आणि थांबते. धन्यवाद. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या माध्यमातून आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, आज या संमेलनाचा मंडप उभारणीचा शुभारंभ सन्मान्य शरदकुमार लिंबाळे, सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक यांच्या हस्ते, त्याचबरोबर आपल्या महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद जोशी, त्याचबरोबर कार्यवाह सुनीताराजे पवार, कार्याध्यक्ष मान्य विनोद कुलकर्णी, अमोल मोहिते, कोषाध्यक्ष मान्य नंदकुमार सावंत, आणि सर्व साताऱ्यातील साहित्यप्रेमी, सर्व पत्रकार, आणि हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवक जे इथं आले, सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज इथं पार पडतोय. मी सर्वप्रथम मान्य लिंबाळे सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यांनी इथे येऊन आम्हाला हा मान दिला आणि या मंडप उभारणीचा नारळ फोडून शुभारंभ त्यांनी केला. त्याचा उल्लेख विनोदनं, त्याचबरोबर सुनीता राजेंनी पण केला की हे 99 असल्यामुळं आपण एक वेगळी ओळख या आपल्या संमेलनाची सर्व साहित्य क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रात जे येणारे सर्व राज्यात येणारे जे आहेत त्यांच्यामध्ये राहावी, हा आपला प्रयत्न आहे. आणि नक्कीच त्या पद्धतीनं आपलं नियोजन सगळ्यांना एकत्र घेऊन, मी मागं सुद्धा ज्या वेळेला विश्वास पाटील साहेब आपल्या शाहूकाला मंदिरला आले होते त्यावेळेला पण सांगितलं की हे नुसतं
सातारचं नाहीये, हे सातारा संपूर्ण जिल्ह्याचा आणि सगळ्यांनी याच्यामध्ये आपला सहभाग द्यावा. आणि हे सगळ्यांसाठी आपल्या जिल्ह्याचं आहे. नुसतं सातारा शहरापुरतं किंवा शहराचं नाव होणार, ते जिल्ह्याचं आपलं नाव होणार आहे. राज्यातनं देशातनं, राज्य पण म्हणणं चुकीचं होईल खरं म्हणजे, देशातनं लोक या संमेलनाला भेट द्यायला इथं येणार आहेत. आणि फार मोठा हा जिल्ह्याच्या दृष्टीने एक हे कार्यक्रम हा होतोय. खरं म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकांमुळं या बाकीच्या जे काही उभारणी किंवा बाकीचं जे काही नियोजन आहे त्याच्यामध्ये मला काही फार वेळ देता आला नाही, स्वागताध्यक्ष जरी असलो तरी. पण विनोदच्या वेळोवेळी सूचना, वेळोवेळी त्याच्या काही अडचणी आल्या तर त्याचं नेहमी माझ्याशी संपर्क असायचा आणि त्याप्रमाणे आपण नियोजन जे आहे ते करत चाललोय. अजून बरंच काही करायचंय या संपूर्ण परिसराचं. पण परवा इथलं पण थोडी दुरुस्ती वगैरे या स्टेडियमची आपल्याला करून घ्यायची आहे. एक थोडं संमेलन म्हणलं की त्याचं वातावरण निर्मिती ही होणं गरजेचं असतं शहरामध्ये सुद्धा. तर त्याचं पण आपल्याला कार्यक्रम जे आहेत ते आता आपल्याला घ्यायचे, कारण आता आपल्याकडे काही आपल्या जिल्ह्यामध्ये काही कुठं निवडणुकीचा विषय नाही. त्यामुळं जी काही थोडीफार आचारसंहिता आणि या त्या गोष्टी सरकारी अधिकाऱ्यांना ज्या अडचणी येतात त्या काही शासकीय यंत्रणेला पण आता राहणार नाही व आपल्याकडे दिवस कमी राहिले. आणि या कमी दिवसांमध्ये सुंदर आणि चांगलं नियोजन आपल्याला या संमेलनाचं जे आहे ते यशस्वी करण्यासाठी करायचंय. आणि नक्कीच त्याप्रमाणे आपण काम करू. मिलिंद जोशी सरांना मी 100% सांगतो की आपण ज्या हे अपेक्षेनं आमच्यावर सगळ्यांवर ही जबाबदारी दिली, ती अपेक्षा सातारकर म्हणून आम्ही सगळेजण 100% पार पाडू एवढी खात्री मी आपल्याला सर्व आमच्या सातारकरांच्या वतीनं नक्की देतो. आणि त्याचा उल्लेख केला की हे आपलं सातारचं झाल्यानंतर पुढचं जे तुम्ही शतकपूर्तीचं संमेलन घेणार आहे, नक्कीच तुम्हाला सातारचं जे काय आहे ते म्हणजे संमेलनाचं हे पुसून टाकण्यासाठी भरपूर प्रयत्न करायला लावू आम्ही. तसं आम्ही तुम्ही पुणे म्हटलं की पुढंच असणार. आम्ही काय पुण्याची आम्ही काय, कारण पुन्हा हे साहित्याचं सगळ्याच माहेरघर आहे, विद्येचं माहेरघर आहे. आणि शेवटी पुणे म्हटले की शहर पण आपल्यापेक्षा फार मोठं आहे. त्यामुळे नक्कीच पुढं असणार. पण तुम्हाला नक्कीच प्रयत्न करायला लावू आम्ही की थोडं एवढं तरी आम्ही नक्की तुम्हाला सातारकर सांगू शकतो. कारण तशा पद्धतीनं आमचे सगळे कार्यकर्ते, स्वयंसेवक म्हणा, पदाधिकारी म्हणा, सर्व सगळेजण विनोद बरोबर सगळेजण कामाला लागलेत आणि नक्कीच हे करू. विनोदनं मगाशी सांगितलं आता शेवटी सगळे हे करायला हे सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे पैसे. सरकारकडनं आपल्याला काही ठराविक मर्यादित रक्कम मिळते, बाकीची सगळी आहे ती शेवटी आपल्याला सातारा किंवा आपल्याला उभा करायला लागते. तेव्हा आता कुणी काय दिलं, कुणी काय दिलं ह्याच्यात दिलं हे महत्वाचं आहे. म्हणजे कुणी का दिलं, काय संबंध याच्यापेक्षा दिलं, देणगी स्वरूपात दिलंय, रितसर कायदेशीर सगळ्या परवानग्या हे करून दिलेलं आहे. त्यामुळं काय त्याचं नाही, देणं महत्वाचं आहे. आता आपण पण ह्याच्यामध्ये बघतोय की सातारमध्ये आहे लोक बऱ्याचशांकडे, पण देताना किती ते विनोदला जरा थोडी वेगळी आयडिया करायला लागते. एखाद्याचं टार्गेट जर अचीव्ह झालं नाही, विनोद म्हणतो राहू दे हेच नको, नंतर बघू आपण काही. विनोद एकदा नंतर बघू म्हणलं की त्यांना कळतं की कुठं तर मग 4 दिवसात क्रमशः लागलं मग पळापळी चालू होती सगळ्या. तर शेवटी आता पर्याय नाही. आता एवढा मोठा कार्यक्रम होतोय, सातारकरांनी खरं म्हणजे सगळ्यांनीच मोठ्या मनानं याच्यामध्ये आपला सहभाग द्यावा. हे काय परत होणार नाही. आता 33 वर्षांनंतर आपल्याला मिळाले. आता हे मिळाल्यानंतर पुढे कधी मिळेल हे आपण सांगू शकणार नाही, कारण शेवटी राज्यामध्ये सगळ्यांची मागणी असती, सगळी शहरं आहेत, आपल्या बरोबर पण इतर शहरं होती.
मला वाटतं आपल्या बरोबर इचलकरंजी, कोल्हापूर, ही सगळी औदुंबर वगैरे ही सगळी शहरं होती. तरी आज आपलं सातारचा निर्णय मिलिंद जोशी सर, सुनीता राजे आणि बाकी सगळे जे त्यांच्या समितीमधले होते यांनी केला. व आपण सुद्धा सर्व सातारकरांनी थोडं मोठ्या मनानं संमेलन यशस्वी करण्यासाठी निधीच्या स्वरूपात, बाकीच्या स्वरूपात जिथं मदत लागेल तिथं सगळ्यांनी दिली पाहिजे अशी नक्कीच माझी एक अपेक्षा म्हणा किंवा एक हक्काची मागणी म्हणा की आज मी सातारकरांच्या पुढे ठेवू इच्छितो. बाकी आम्ही जे करायचं ते करतोयच आणि नक्कीच या विषयामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. कारण शेवटी आपल्याला हा सगळ्या संमेलनाचा जो काही आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं यशस्वी करायचा. आणि यावेळेला आपण 4 दिवस ठेवतो, नाही तर नेहमी 3 दिवस बरोबर आहे ना, नेहमी 3 दिवसाचं असतं, पण आपण यावेळेला 4 दिवसाचं हे केलंय. तर एकच आहे की सगळ्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका बरोबर त्या 4 दिवसातच फॉर्म भरणं, माघार घेणं, त्याचा आपल्यावर परिणाम नाही. पण मला आता एकच भीती वाटते की आपण जे बाहेरनं सगळ्यांना, मुख्यमंत्र्यांना आपण बोलवले, अजितदादांना बोलवतोय, त्यांचं आता कसं नियोजन होतंय ते थोडं आता मला जरा त्याची धाकधूक लागली. कारण मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत ह्या थोड्या अटीतटीच्या महानगरपालिका आहेत. आणि बरंच आपल्याला पण सगळ्यांना माहिती आहे की राज्याचं बरंच राजकारण जे आहे या 2-3 महानगरपालिकांवर म्हणजे त्याची पुढची दिशा ही ठरणाऱ्या अशा या महानगरपालिकांच्या. पण आपण नक्कीच आपलं नियोजन, मुख्यमंत्र्यांना आपण निमंत्रित केले, अजितदादांना आपण निमंत्रित केले, बाकी आपले राजकीय सामाजिक क्षेत्रातले अनेक लोक आपण बोलवली आणि नक्कीच त्यांचं नियोजन आम्ही करू. परत एकदा मी माननीय शरण कुमार लिंबाळे सरांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीनं. आणि सगळ्यांनी जसं आज आपण ज्या उत्साहानं आलाय, हा उत्साह आपल्याला हे सगळं कार्य जे आपल्या संमेलनाचं हे पार पडत तोपर्यंत असंच ठेवायचं आहे. त्यात कुठेही उत्साहामध्ये आपल्या कमी काही पडता उपयोगी नाही, एवढं सर्वांनी लक्षात ठेवावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवेंद्र सिंह राजे भोसलेजी, सातत्य अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकारचे आदरणीय मंत्री, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष जे मित्र मिलिंद जोशीजी, कार्यवाह सुनीता राजे पवार आणि इथल्या आयोजन समितीमधले प्रमुख विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत आणि आपण सर्वांनी. मी थोडक्यात बोलणार आहे, जास्त वेळ घेणार नाहीये. माझ्यासारख्या सामान्य माणसाला इतका मोठा सन्मान सातारकरांनी दिला आणि पेढ्यांचा हार घातला ही माझ्या आयुष्यातली अत्यंत लक्षात राहणारी गोष्ट आहे. ही मराठी साहित्य संमेलनं आता 100व्या साहित्य संमेलनाकडे चाललेली आहे. 1878 साली पहिलं संमेलन सुरू झालं, म्हणजे 19वे शतक, 20वे शतक आणि 21वे शतक, या 3 शतकातून ही साहित्य संमेलनं वाटचाल करत आहेत. या संमेलनाची सुरुवात कुणी केली? लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे. लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे हे महान समाज सुधारक होते. समाज सुधारणेच्या प्रेरणेने साहित्य संमेलनाची सुरुवात झालेली आहे. समाज आणि साहित्य एकत्र राहिलं पाहिजे, लेखक आणि लोक याचं नातं घट्ट असलं पाहिजे. या निमित्ताने हे साहित्य उत्सव होत आहे. लेखक लिहितो आपल्या खोलीत बसून, पण वाचकांना काय वाटतं, लोकांना काय वाटतं, त्याचा आरसा या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखकाला पाहायला मिळतो. लेखकाला वाचक भेटतात, प्रकाशक भेटतात, रसिक भेटतात. हे साहित्य संमेलन लेखकांसाठी आरशासाठी आहेत आणि वाचकांना, रसिकांना लेखक भेटतो. ही एक सांस्कृतिक भेट आहे. मी या मंडपाच्या उभारणी करताना माझ्या मनात खूप चांगल्या भावना आल्या की हे मंडप मला मंडप वाटत नाही, सातारकरांच्या मायेचा पदर आहे हा साहित्य संमेलनावर. साहित्य संमेलन म्हणजे पुस्तकांचा महोत्सव, लेखकांचा महोत्सव, कलावंतांचा महोत्सव. पुस्तकामुळं जग बदलतं.
आपण शस्त्रावर विश्वास ठेवत नाही, पुस्तकांवर विश्वास ठेवतो. पुस्तकं माणसाचं मन बदलतात. लेखक लिहितो माणसाला महान करण्यासाठी, लेखक लिहितो समाजाला मोठं करण्यासाठी आणि राष्ट्राला सुंदर करण्यासाठी. आपण सर्वांनी मिळून या राष्ट्राला सुंदर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे साहित्य संमेलन लोकांचं मन, समाजाचं मन आणि राष्ट्राचं मन उन्नत करण्यासाठी आणि सुंदर करण्यासाठी आपण झटत आहोत. मला वाटतं या तुमच्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळेल अशी आशा करतो. तुम्ही मोठ्या प्रेमाने मला इथं बोलवलं आणि मला मोठे पण दिलं, त्याबद्दल आपण सर्वांचं आणि राजांचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सातारा इथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मांडव उभारणीचा शुभारंभ ज्यांच्या हस्ते झाला ते भारतीय पातळीवरील श्रेष्ठ लेखक आदरणीय शरणकुमार लिंबाळे सर, ज्यांच्या अकर्मशी या कादंबरीने आपल्या प्रस्थापितांचं सगळं विश्व हादरवून टाकलं असे शरणकुमार लिंबाळे सर, की ज्यांच्या सर्व साहित्य कृतींची अनेक भारतीय भाषांमध्ये आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लिंबाळे सरांच्या बाबतीमध्ये की त्यांनी विद्रोहाचं रूपांतर कधीही विद्वेषामध्ये होऊ दिलं नाही आणि त्यामुळं ते त्यांच्या लेखनाला, त्यांच्या जगण्याला एक वेगळं परिमाण लाभलेलं आहे. आदरणीय राजे या ठिकाणी उपस्थित आहे. सातारकरांचं एक वैशिष्ट्य आहे, ते कंदी देतात आणि संधी घेतात, असं त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळं महामंडळाचे सगळे सदस्य इथं आले, त्यांनी सगळ्यांना कंदी पेढ्याचे हार घातले आणि संमेलनाची संधी मिळवून घेतली. पण ती संधी मिळवली असं म्हणता येणार नाही, कारण गेली 12 वर्ष अव्याहतपणे साताऱ्याला साहित्य संमेलन व्हावं यासाठी ते प्रयत्न करत होते. सातारकरांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे दुसऱ्यांना ताण देणं. तर तो ताण मी काही घेत नाही, कारण 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यमुनेच्या काठी झालं आणि 99वं कृष्णेच्या काठी होत आहे. आणि मी तर कृष्णा कोयनेचं पाणी पिलेला माणूस आहे आणि त्यामुळेच मुळामुठेच्या काठावरती टिकून आहे. तर त्यामुळे मी 100व्या संमेलनाचा अजिबात ताण घेणार नाही. 99व्या संमेलनात जे कार्यकर्ते झटले ते महाराजांच्या आदेशाने पुण्यात नेणार आणि 100व्या संमेलन म्हणजे चलाकी फक्त राजकारणातच असते असं नाही, साहित्य कारणात सुद्धा असते. आणि आता राजे स्वागताध्यक्ष असताना आणि शेजारी बसल्यानंतर इतकं तरी समजलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे सातारकरांनी काही काळजी करू नये. जितकं संमेलन उत्तम कराल तितकं अधिकाधिक कार्यकर्त्यांना पुण्यात अधिकाधिक कष्ट करावे लागतील हे मी तुम्हाला राजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सांगतो. एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला झालं आणि 99वं साताऱ्याला होतं. एक देशाच्या राजधानीत झालं आणि दुसरं महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजधानीमध्ये होतं. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी मातीमध्ये होत असलेलं हे पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. आणि त्या दृष्टीनं या संमेलनाचं एक वेगळेपण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेसाठी जे योगदान दिलं ते किती महत्वाचं आहे. दैनिक केसरी मधल्या आपल्या अग्रलेखामध्ये लोकमान्य टिळकांनी असं लिहिलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी पोवाडे का झाले नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजे मराठी भाषेचा अभ्युदय. तर जिथे मराठी भाषेचा अभ्युदय घडलेला आहे त्या सातारा नगरीमध्ये हे संमेलन होत आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि शेवटी आपण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की साचा मोडल्याशिवाय नव्या वाटा तयार होत नाही. संमेलनाचा सुद्धा वर्षानुवर्षे एक साचा तयार झालेला आहे, तो आपल्याला मोडावा लागेल, नवे प्रयोग करावे लागतील. आणि हे नवे प्रयोग करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं. आज आदरणीय शिवेंद्रसिंह राजेंचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे की साहित्य संमेलन दिल्यापासून आजतागायत त्यांनी मला एकदाही असा फोन केला नाही की सर हा माझ्या ओळखीचा आहे त्याला परिसंवादामध्ये घ्या, हा माझ्या मतदारसंघातला आहे त्याला कवी संमेलनामध्ये घ्या. महाराष्ट्रातल्या 288 पैकी किमान 50 आमदारांचे मला फोन येऊन गेले. तेव्हा आता निवडणुका लागल्या आहेत, तर आम्हाला लोकांना खुश ठेवावं लागतं, माझ्या एवढ्या कवींना लेखकांना घ्या. पण साहित्यिकांची स्वायत्तता कशी जपायची याचा आदर्श शिवेंद्रसिंह राजे यांनी घालून दिलेला आहे. आणि त्यामुळं स्वागताध्यक्ष म्हणूनही त्यांचा वेगळा ठसा या संमेलनामध्ये निश्चितपणे
उमटल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आम्हाला कधीही विचारलं नाही, मला अध्यक्ष म्हणून त्यांनी एकदाही मला सांगितलं नाही की सर या राजकीय व्यक्तीचा समावेश पाहुण्यामध्ये असला पाहिजे, या वक्त्यांना तुम्ही अध्यक्ष केलं पाहिजे, यांना कवी संमेलनाचं अध्यक्ष केलं पाहिजे. शेवटी राजकीय क्षेत्र आणि साहित्य क्षेत्र दोघांनी आपापल्या मर्यादा सांभाळल्या, सीमारेषा सांभाळल्या तरच समाजाचं भलं होतं. त्या सीमारेषा ओलांडल्या तर समाजाचं कधीही भलं होत नाही, हे इतिहासाने आपल्याला दाखवून दिलंय. तर ही स्वायत्तता दाखवण्यासाठी जी एक प्रकारची सुसंस्कृतपणा आणि उदारता लागते ती आदरणीय राजांच्याकडेही या निमित्ताने आवर्जून सांगितलं पाहिजे. आणि इथून पुढच्या काळामध्ये असे स्वागताध्यक्ष जर संमेलनाला मिळाले तर संमेलनाची स्वायत्तता टिकून राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं या दृष्टीनेही हे संमेलन मला खूप महत्वाचं वाटतं की मी असो, महामंडळामध्ये विनोद कुलकर्णी असतील, सुनीताराजे पवार असतील, आम्ही जे म्हणून प्रयोग करतो आहोत ते स्वायत्तता असल्याशिवाय अशा प्रकारचे प्रयोग करता येत नाही. संमेलनामध्ये नेमका घोळ कुठं होतो, आम्ही संयोजक संस्थेला संमेलन देतो आणि महामंडळाचा त्याच्यावरचं असलेलं नियंत्रण हे हळूहळू कमी होत जातं. हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळं साताऱ्याला संमेलन दिल्याचा फायदा असा आम्हाला असा होणार आहे की या संमेलनावरती महामंडळाचं म्हणजे साहित्यिकांचं पूर्ण नियंत्रण राहणार आहे. आणि हे साहित्य केंद्री संमेलन व्हावं या दृष्टीनं आम्ही अधिकाधिक प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून हे संमेलन किती साहित्य केंद्रीय आहे, या संमेलनाचं उद्घाटन भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्गे यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचा समारोप ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित रघुवीर चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाच्या मांडवाची उभारणी ही सरस्वती सन्मान प्राप्त लेखक चरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते झालेली आहे. त्यामुळे या संमेलनाच्या केंद्रस्थानी साहित्यिक आहे ही गोष्ट मला अधिक महत्वाची वाटते. ज्या वेळेला संमेलन साहित्य केंद्री, पुस्तक केंद्री आणि वाचक केंद्री होतील तेव्हा ती समाज मनाला अधिक भिडतील असं मला वाटतं. आणि त्यामुळं सुसंस्कृत राजकारणाचा जो एक आदर्श आहे की जो या जिल्ह्याने घालून दिलेला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून, तो या संमेलनाच्या निमित्ताने सुद्धा पुन्हा त्याची नव्याने पायाभरणी होतीये याचा मला अतिशय आनंद होतोय. मी आदरणीय राजांना या निमित्ताने विनंती करणार आहे की 32 वर्षापूर्वी जे साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये झालं ते अतिशय ऐतिहासिक झालं. साहित्य क्षेत्रातले सगळे लोक त्या संमेलनाचं आवर्जून नाव काढतात. शंकर सारडा, शिरीष चिटणीसांची सारखी मंडळी त्यावेळेला त्या संमेलनामध्ये होती. विद्याधरजी गोखले त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि आदरणीय श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले हे त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. राजे साहेब 4ही दिवस त्या संमेलनाला उपस्थित होते. मी शिवेंद्रराजेंकडनं हीच अपेक्षा करणार आहे की निवडणुकीची धामधूम असणार आहे तरी आपण 4ही दिवस या संमेलनाला उपस्थित राहायचं आहे. ते अतिशय महत्वाचं आहे. आणि उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री येणारच आहे, कारण कार्यकर्त्यांचा ससेमिरा सोडवायचा असेल तर संमेलनासारखं उत्तम व्यासपीठ त्यांना नाही. त्यांना सांगता येईल मी संमेलनामध्ये फोन उचलता येत नाही, साहित्यिकांना फोन उचललेले आवडत नाही, तर त्यामुळं त्यांचंही मन शांत होईल. त्यामुळं ते नक्की या संमेलनासाठी येतील आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण उत्सुकच आहोत. तेव्हा मला आमचे इथले जे कार्यकर्ते आहेत, शेवटी कुठलाही समारंभ जो काही उभा राहतो, संमेलन ही अतिशय महत्वाची सामाजिक, राजकीय आणि साहित्यिक अशी घटना आहे. आज साहित्य संमेलन हे समाजापासून अलिप्त राहिलेलं नाही. म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर गेल्या 100 वर्षात इतकी टीका झाली, पण इतकी टीका होऊनही टिकून राहिलेलं एकमेव संमेलन म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. शेवटी जो काम करतो त्याच्यावरतीच टीका होते आणि हे साहित्य संमेलन काळानुसार बदलत गेलेलं आहे. आणि त्यामुळे या संमेलनाशी समाजाची नाळ इतकी जोडली गेलेली आहे की या संमेलनाच्या व्यासपीठाला कुणाचं नाव असावं, ग्रंथनगरीला कुणाचं नाव द्यावं, त्याचे अध्यक्ष कोण असावेत, अध्यक्षीय भाषणाची चर्चा ही या संमेलना इतकी कुठल्याही संमेलनाची होताना आपल्याला दिसत नाही. तर त्यामुळं ही इतकी जर महत्वाची राजकीय, सामाजिक, साहित्यिक घटना आहे तर ती समाजाच्या सहभागाने उत्तम घडली पाहिजे. यासाठी प्रयत्न करणारे आमचे शाखेचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंतांचं भाषण ऐकल्यानंतर आता इथून पुढे बाहेरच्या वक्त्याला साताऱ्यात बोलवतील की नाही असा प्रश्न मला पडायला लागला. इतकं उत्तम भाषण ते करतायत. तर साहित्य संमेलन झाल्यानंतर
त्याची जी स्पंदनं या मातीमध्ये घुमत राहतात ही पुढच्या साहित्य चळवळीला बळ देणारी असतात. त्यामुळं आता आपण ते म्हणाले की स्वप्नांचा पाठलाग केला, पण आता स्वप्नातून बाहेर येऊन सत्याचा स्वीकार करावा लागेल, कारण संमेलन 15 दिवसांनी येऊन ठेपलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा आपला फोन सुद्धा लागत नाही. म्हणजे आम्हाला असा अनुभव आहे संमेलनामध्ये की 3 महिन्यापूर्वी आपल्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक आहोत असं म्हणणारे कार्यकर्ते, त्यांचा फोन संमेलन 2 दिवसाला आलं की नॉट रिचेबल होतो. त्याला काय पर्याय नसतो आणि एवढे हजारो लोक फोन करत असतात. तर ही कार्यकर्त्यांची ऊर्जा आपण टिकून ठेवली पाहिजे. संमेलन ही केवळ पैशामुळे यशस्वी होत नाही, ती समाजाच्या सहभागामुळे यशस्वी होतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि सातारकरांचं एक वैशिष्ट्य आहे, जिथे पुणेकर थांबतात तिथे सातारकर सुरू होतात. त्याची सुरुवात 1878 साली ग्रंथकार संमेलन न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादींनी सुरू केलं, पण प्लेगची साथ आणि राजकीय परिस्थिती यामुळे ज्यावेळेला पुण्यात घेणं संमेलन शक्य नव्हतं, त्यावेळेला तिसरं ग्रंथकार संमेलन साताऱ्यात झालेलं आहे. म्हणूनच मी म्हटलं की पुणेकर जिथे थांबतात तिथे सातारकर सुरू होतात आणि सातारकर जे काही करतात त्यांनाच बरोबर घेऊन पुढचं काम पुणेकर करतात पुण्यामध्ये जाऊन. हे सुद्धा 100व्या संमेलनामध्ये आपल्याला निश्चित दिसेल. मांडवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला इतके लोक आहेत, ही सुद्धा एक फार दुर्मिळ दृश्य आहे. आणि पुन्हा कुठली तक्रार नाही, 1 ते 4 काही झोपण्याचे वगैरे प्रश्नच नाही अजिबात. तर त्यामुळे जर सुरुवातीलाच इतका प्रतिसाद लोकांचा आहे तर संमेलनाला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था, सर्व सामाजिक काम करणाऱ्या संस्था, सर्व वाचनालय, सर्व सांस्कृतिक संस्था, सर्व शासकीय कार्यालय, त्यामध्ये असणारी मंडळी आणि सामान्य साहित्य रसिक या सर्वांना विनंती करतो की या महासोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि सातारकरांचा हा सोहळा कृष्णेकाठचा थाट काय असतो हे आपण महाराष्ट्राला दाखवून द्यावं. आपण तो दाखवून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहपुरी व मावळा फाउंडेशन सातारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे महामंडळाचे 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आज मंडप उभारणीचा शुभारंभ संपन्न झाला. ज्यांच्या हस्ते संपन्न झाला ते ज्येष्ठ साहित्यिक माननीय शरण कुमार लिंबाळे साहेब. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष, संमेलन अध्यक्ष नामदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी अध्यक्षपद भूषवलं. त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सर, कार्यवाहक सुनीता राजे पवार, त्याचप्रमाणे क्रीडा अधिकारी नितीन तारळकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण, आजी माजी सदस्य, भावी सदस्य, साहित्यप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.